हॅलो नमस्कार मित्रांनो, नगर परिषद भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नगर परिषद भरती रिलेटेड काय नवीन अपडेट आलेले आहे। तर बघा मित्रांनो, नगर परिषद भरतीचा जो रिझल्ट आहे मित्रांनो तो जाहीर झालेला होता। तर निकाल जाहीर झाला आहे, म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं तर या ठिकाणी त्याचं प्रसिद्धी पत्रक आहे। तर बघा, आणि जी महत्त्वाची माहिती आहे, याच्यापेक्षा महत्त्वाची माहिती आहे जी तुमच्यासोबत मला शेअर करायची आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर बघा, पहिल्यांदा हे प्रसिद्धीपत्र समजून घ्या। हे निकाल जाहीरचं प्रसिद्धीपत्रक आहे। नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद राज्य सेवा संवर्गातील विविध पदे नामनिर्देशाने सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषद राज्य सेवा गट क परीक्षा 2023 राज्यातील विविध परीक्षा केंद्रावरती या तारखेला घेण्यात आली होती, म्हणजे जवळपास 3 सत्रामध्ये। त्या अनुषंगाने TCS आयॉन कंपनीने संचालनालयात 4 मार्च 2024 रोजी सादर केलेल्या माहितीनुसार उमेदवारांना सदर परीक्षेत प्राप्त झालेले गुण संवर्ग निहाय याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहेत। सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन संवर्ग निहाय गुणवत्ता यादी स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो। आता जी महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो ती बघा, नगर परिषद जाहिरात 2023 मध्ये। तर बघा, सर्व संवर्गासाठी गुण निहाय पद्धत कशी असणार आहे। तर बघा, पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीमध्ये 45% गुण घेणे अनिवार्य। पेपर 1 मध्ये 45% गुण घेतले तरच पेपर 2 ला तपासला जाईल। पेपर 1 60 प्रश्नांपैकी निगेटिव्ह जाऊन 27 प्रश्न बरोबर आले पाहिजे, म्हणजे 54 मार्क्स। पेपर 2 40 प्रश्नांपैकी निगेटिव्ह जाऊन 18 प्रश्न बरोबर आले पाहिजे, म्हणजे 36 मार्क। पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये निगेटिव्ह जाऊन 45 प्रश्न बरोबर, म्हणजे 90 मार्क्स आले पाहिजे। आजच्या गुणवत्ता यादीमध्ये DMA ने मार्क्स दिलेले आहेत, त्यामुळे पेपर 1 मध्ये तुमचा 54 मार्क्स असेल तर तुम्ही क्वालिफाय, आणि पेपर 2 मध्ये 36 मार्क असेल तर तुम्ही पेपर 2 सुद्धा क्वालिफाय। फायनल लिस्ट मध्ये नाव येण्यासाठी किती कट ऑफ लागेल त्यावरती अवलंबून आहे। टीप आहे मित्रांनो ही तुमच्यासाठी, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम MPSC प्रमाणे 1:4 असेल आहे। आता बघा, या ठिकाणी काही महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण त्यासाठी मार्क केलेला आहे। उपरोक्त पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 ची परीक्षा ही एकत्र एकाच वेळी घेण्यात येणार आहे। पेपर क्रमांक 1 मध्ये किमान 45% गुण प्राप्त करणाऱ्या परीक्षार्थ्यांचाच पेपर क्रमांक 2 तपासण्यात येईल। तसेच पेपर क्रमांक 2 मध्येही परीक्षार्थीने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक असेल। वरील प्रमाणे दोन्ही पेपरमध्ये किमान 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाले तरच उमेदवाराला गुणवत्ता यादीत समावेश करण्यात येईल। उर्वरित उमेदवार हे पुढील निवड प्रक्रियेतून बाद होतील व त्यांचा गुणवत्तेनुसार निवड सूची तयार करण्यासाठी विचार करण्यात येणार नाही। परीक्षार्थीने पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 मध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून त्या आधारे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन गुणवत्तानुसार पात्र उमेदवारांची निवड करून निवड सूची तयार करण्यात येईल। तर हीच महत्त्वाची माहिती होती मित्रांनो, जी तुमच्यासोबत शेअर करायची होती, म्हणून आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच, धन्यवाद।